जय श्रीराम जय 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 श्रीराम जय जय श्रीराम जय जय श्रीराम जय श्रीराम. नमस्कार, मी आरती कांबळे आणि तुम्ही पाहत आहात क्राईम डायरी. चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका. भोपाळमधून एक धक्कादायक आणि तितकीच वादग्रस्त घटना समोर आली आहे. एका हॉटेलमध्ये थांबलेल्या प्रेमी युगलाला काही लोकांनी जबरदस्ती बाहेर ओढलं आणि युवकाची सरेआम बेइज्जती केल्याचा आरोप आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून देशभरात चर्चेचा विषय बनला आहे. ही घटना भोपाळच्या गोविंदपुरा परिसरातील गौतम नगर भागातील प्राईड हॉटेलमध्ये घडली. माहिती मिळाल्यानंतर काही हिंदू संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने हॉटेलमध्ये दाखल झाले. आरोप असा करण्यात आला की एका मुस्लिम युवकासोबत हिंदू युवती हॉटेलमध्ये थांबली होती आणि त्यानंतर सुरू झाला मोठा गोंधळ. कार्यकर्त्यांनी हॉटेलच्या खोलीचं दार उघडायला लावलं आणि युवक युवतीला बाहेर आणलं. व्हायरल व्हिडिओमध्ये युवकाला अर्धनग्न गेल्याचं दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर काळी शाई आणि शेण फासण्यात आल्याचा आरोप आहे. एवढंच नाही तर त्याच्यासोबत मारहाणही करण्यात आल्याचं समोर आलं आहे. घटनास्थळी घोषणाबाजी, आरडाओरड आणि प्रचंड तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या प्रकरणाला लव्ह जिहादचं नाव देत काही जणांनी युवकावर गंभीर आरोप केले. पोलीस तपासात युवकाची ओळख आरिफ खान अशी झाली. पोलिसांच्या माहितीनुसार त्याच्यावर याआधी चोरी, फसवणूक आणि अमानतभंग यांसारखे काही गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र या संपूर्ण प्रकरणाला वेगळं वळण तेव्हा मिळालं जेव्हा संबंधित युवतीने पोलिसांसमोर मोठा खुलासा केला. युवतीने स्पष्ट सांगितलं की आरिफने तिच्यासोबत कोणतीही जबरदस्ती केलेली नाही. दोघेही परस्पर संमतीने रिलेशनशिपमध्ये असून लिव्हिंगमध्ये राहत असल्याचं तिने सांगितलं. युवतीच्या म्हणण्यानुसार ज्या ठिकाणी ती राहत होती तिथे बाहेरील युवकांना प्रवेश नव्हता, त्यामुळे दोघे हॉटेलमध्ये भेटण्यासाठी आले होते. विशेष म्हणजे युवतीने आरिफ विरोधात कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. पोलिसांनी सांगितलं की दोन्ही बाजूंनी अधिकृत तक्रार दाखल न झाल्यामुळे सर्वांना समज देऊन सोडण्यात आलं. मात्र या घटनेनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे. सगळ्यात मोठा प्रश्न आता हा उपस्थित केला जातोय, एखाद्या व्यक्तीवर संशय आला म्हणून कायदा हातात घेण्याचा अधिकार कोणाला आहे? आणि जर युवती स्वतः सांगत असेल की ती स्वतःच्या इच्छेने तिथे होती, तर मग ही सार्वजनिक बेइज्जती का? या प्रकरणावर तुमचं मत काय? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच क्राईम अपडेटसाठी पाहत रहा क्राईम डायरी.